धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. हो शिक्षक इकडे इकडे इकडे. कोण तू आणि आज कसा आलास? फाटकातून. फाटकातून गुरं सुद्धा येतात. हो हा. पण फाटक उघड असलं तर मी उघडून आलोय. हा, गुरांमध्ये आणि माणसांमध्ये हा जसा फरक आहे ना तसा आणखीन एक फरक आहे. तो कोणता बुवा? गुरांना वाचता येत नाही, माणसांना येत. तू माणूसच आहेस ना? का? फाटकावरची पाटी नाही वाचलीस? नाही, मी ती पाहिलीच नाही. आम्ही ती पाटी लावले, ती काय फाटकाची शोभा वाढवायला लावले? सॉरी सॉरी. काय सारी काय सारी? तू कोण आहेस कोण आणि आलायस कोणाकडे? मी शंतनू माने, धनंजय मानेचा धाकटा भाऊ. कशावरून? कशावरून? आमचा जन्म एकाच आई बाबा पोटी झालाय. या पलीकडे मी काय सांगू शकतो? ठीक आहे ठीक आहे. तू इथे किती दिवस राहणार आहेस? माझं शिक्षण पूर्ण होईपर्यंत. म्हणजे त्याच्याच खोलीत? अर्थात. अर्थात काय? मला ते चालणार नाही. अहो पण परवडणार सुद्धा नाही आणि सहन सुद्धा होणार नाही. मी चाल दे, मी तुझ्या भावाशीच बोलेन. तू इथेच उभा राहा. अहो पण धनंजय दादा आहे तरी का खोलीत? तो गेलाय दूध आणायला. मरतय गेला. हो बुवा, काय झालं? अल्सरचा त्रास आहे. अल्सर. पोचव का तुम्हाला? कुठे पोचवताय? मशनात? नाही नाही घरी घरी घरी. नको, दुधाचे 2 घोट पोटात गेले की बरं वाटेल. केवढी मोठी लाईन आहे. बाटली मिळेपर्यंत अर्धा तास तरी लागेल. तेवढ्यात काही माझं काय काय काळजी करू नका, काळजी करू नका. ही भरलेली बाटली तुम्ही घ्या आणि रिकामी बाटली मला द्या. आम्ही लाईनीत उभा राहतो. काय काळजी करू नका, मी रिकाम टेकडा आहे. काय काळजी करू नका. कशाला उगाच तुम्हाला त्रास? नाही त्रास नाही, संकोच नका. घ्या घ्या. अहो, तुमचे उपकार कसे मानावे हो. तेच मला कळत नाहीये. कसले उपकार? आता थोडं बरं वाटलं. आता तुम्ही लाईनीत उभे राहा. हो पैसे पैसे राहिले काय? अरे शंतनू, तू कधी आलास? हे काय आत्ताच आलो. चला आज चल. ये दादा, या बंगल्याचा मालक 1 नंबरचा खडूस आहे. खडूस? हळू बोल. दरवाजाला कान असतात आणि इकडच्या दरवाजाला डोळे पण आहेत. धनंजय माने इकडे या या. समोर या समोर या. हे बघा. ओ हो 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 मालक, या या या. लभ्य लाभ अलभ्य लाभ. हे बघा, मी इथे अशासाठी आलो होतो. तुम्ही कशासाठी जरी आला असलात तरी तुमचे चरण या खोलीला लागले. काय कमी महत्वाची गोष्ट? हे बघा, मी सकाळी सकाळी तुमचं दर्शन घडलं की माझा सगळा दिवस आनंदात जातो. आणि इतका मला असं म्हणायचं आहे की ते तुम्ही खुशाल म्हणा. हो पण चहा घेणार काय? गरीब भाडेकरूचा गोड चहा. अहो मी गोड काय खात पित नाही हो. मला डायबिटीस आहे. बिन साखरेचा करतो. बिन साखरे. हे बघा, हा जो तुमचा भाऊ इथे येऊन राहिलेला आहे ना, त्याचं दरमहा 35 रुपये भाडं तुम्हाला जास्त द्यावं लागेल. खायला सुधीर, प्रोग्राम मात्र आपला झकास झाला. झकास. पण परशा, असं कार्यक्रम करत इथे कुजायचं का आपण? आता नशिबानं जर ठरवलं असेल आपल्याला इथं कुजत ठेवायचं तर आपण काय करणार? आता हेच बघ ना, इतकं चांगलं लोकनाट्य लिहिलंय तरी सुद्धा बाजार मास्तर म्हणून त्या चबुरावाकडे शिव्या खात राहावं लागतं ना मला. अरे माझं तरी दुसरं काय आहे? माझा काका गाण्याच्या बाबतीत एकदम औरंगजेब आहे. रोज मला शिवांचा खुराक देतो. शरम नावाची गोष्ट आहे का तुझ्यापाशी? नाही काका, काय की मला काल रात्री थोडासा उशीर झाला. मूर्खा, गेले 8-10 दिवस रात्री 2-2, 3-3, 4-4 वाजता येतोय. काल तर आलाच नाही. नाही आलो. अरे मी काय तुला पोसायचा मगता घेतलाय काय? नाही. थोड्या भावाचा मुलगा म्हणून मी तुला सांभाळला ना. नाही हा? नाही म्हणजे हो हो. अरे एवढा मोठा घोडा झालास, दमडी तरी मिळवायची तुला अक्कल आहे का? या घरातल्या चुलीतलं एक तरी लाकूड तुझं आहे का? नाही. तुला एसएससी केल्यावर टायपिंग शिक म्हणून तुझ्या कानी कपाळे ओरडलो की नाही? ओरडला. पोस्टाच्या बाहेर पेटी घेऊन बैस लोकांची पत्र मनी ऑर्डर लिहून दे म्हणून कोकललो की नाही? कोकलला. अरे मग काय नाही केलं हे? त्याचं काय काका की तसली कामं मला आवडत नाही. चुप! मला आवडत नाही मग काय? हमाल लोकांच्या सत्यनारायणाच्या पूजेत गायला नाचायला आवडतं. आपल्या घराण्यात गेल्या 42 पिढ्यात गाणं ऐकायला सुद्धा कोणी गेलेला नाही. त्यात माझा काय अपराध आहे? तोंड वाढ करून बोलू नकोस. या पुढे मला तुला पोचणं अशक्य आहे. माझी ताकद सहन शक्ती संपली. पण काका काय आहे? बोलायचं नाही. जग तुला मोकळं आहे. नाही जग तर मोकळं म्हणजे या घरातलं तुझं सामान बांधायचं आणि चालायला लागायचं.
अहो काका पण मी जायचं कुठे? मास्टर जा नाही तर गावोगावी नाचगाणं कर. अहो काका पण माझ्याजवळ पैसे नाही येतो. भीक माग, उसने माग, काय वाटेल ते कर, पण माझ्या पुढे आधी काय कर. या घरात तुला आता चहाचाच घोट नाही, पण पाण्याचा घोट सुद्धा मिळायचा नाही. कमळे 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 अरे अरे आबा तुझ्या मला मार गोळी. काय? म्हणजे तशी खरी नाही ग. त्याचा विचार डोक्यातनं काढून टाक. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. काय ते? मी लिवलेलं लोकनाट्य. तू येस, तुझ्या बाला जाऊन सांग हा परशात नुसता बाजार मस्त राहिलेला नाही. मी लिवलेले लोकनाट्य त्याला नेऊन दाखव आणि म्हणावं अख्ख्या जन्मात असं लोकनाट्य वाचलं नसशील. ते सांगते नंतर. आधी चहा घे आबा याच्या आत. तुला आधीच येळ झालाय म्हणून बोंबलतो तुझ्या अगं नावानं. बोंबलू दे. असं किती दिवस बोंबलणार आहे त्यो. कमळे. याला कमळे छान बघू. राम राम मालक. राम राम. वर्षा तू आता कामाला आलास होय? अरे कामावर यायची ही वेळ झाली होय रे. आज मी तुम्हाला एक धक्का देणार आहे मालक. अरे धक्क्याच्या खरं तर तुला अगोदर धक्का मारून बाहेर काढायला पाहिजे. का, का, अरे का? बाजार मास्तर म्हणून नेमला तुला. हो ना. तो उन्हा दिसा लागल्यानंतर बाजाराला निघालास होय रे. अरे काय तुझ्या जीवाला लाज आबरू शरम. त्याचं काय झालं मालक, रात्री झोपायला उशीर झाला म्हणून उठायला लेट झाला, लेट झाला म्हणून उशीर झाला. थांब तुला पगारालाच लेट करतो. कधी वेळेवर हा? दिलाय? अब मी तुम्हाला एक असा धक्का देणार आहे की मी एक लोकनाट्य लिहिलंय. हे कमळे अगोदर ह्याच्या हातात बाजारात जायला पिशव्या ठेव बघू. नाही आपण मी एक लोकनाट्य लिहिलंय. आणि हे बघ काय काय आणायचं त्याची यादी बी ह्याच्या हातात ठेव बघू. ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही एकदा नजरेखाली घालून आणि हे घ्या. बघ येताना छापखान्यात हँड बिल आणि तिकिटाचा गठ्ठा आणायला विसरू नका. ते मी आणतोच हो, पण जरा प्लीज एकदा लक्ष घालून वाचा ना. प्लीज प्लीज प्लीज. त्याचं काय कमळे तुम्ही- अजी, हे अगोदर खोलीत घाल बघू. सुकाळीच्या देवानं माणसाला हात दिल्यात तसं हाताला काम बी नेमून दिल्यात. तुझ्या हाताला काम नेमून दिलंय फक्त पिशव्या उचलायचं. अहो, पण- अरे पायताना ना कधी पाव दुखावायची हाव धरून ये. जा मुकड्यानं बाजाराला. मी ते- हे बघ हे 15 रुपये बाजाराला, 10 रुपये तिकिटाचं गठ्ठा आणायची हामाली आणि हे 8 रुपये तुझ्या 2 वेळच्या जेवणाचा भत्ता. आता थोबाड न उचकटता कामाला लाग बघू. कमळे छान बघू. ए परशा अरे सुधीर कुठे चाललास? वधू परीक्षेला वाटतं. नशिबाची परीक्षा बघायला. म्हणजे काकानी घराबाहेर काढलं. तुझा काका इतका निष्ठुर असं वाटलं नव्हतं जाऊ दे रे. ना. पण आता चाललायस कुठे? पण धनंजयकडे जातोय पुण्याला. हा? पाहू तिथे नोकरी बिकरी मिळते का ते. मिळेल असं वाटतं तुला? बघूया प्रयत्न करून त्याच्या ओळखीने काय जमते का. अरे पण पैसे तरी आहेत का? काय जनते भाड्यापुरते. खुलास का काय? उपाशी पोटी पुण्यापर्यंत जाणार? इलाज नाही त्याला. त्याच्यावर माझ्याकडे इलाज आहे. हे घे पैसे, उपयोगी येतील तुला. अरे पण तुझी तरी अशी काय श्रीमंती वाहून चालली आहे. अरे माझ्याकडे आहेत रे पैसे, आणि माझं काय मी इथून तिकडून मिळवीन. या पैशाची खरी गरज तुला जास्त आहे. परशा बस जास्त बोलायचं नाही. तुझा जम बसला की कळव मला. धनंजयला सांग मी विचारले म्हणून. सांगशील ना? सेल्समॅन वेळेवर येत नाही तर काढून का नाही टाकत? बाई, त्या सकाळी 9:30ची वेळ देतात नाही, मला जरा कशा? आत- आम्हाला काही ते उद्योग नाही. नाही, मी काय म्हणतो? माझ्याकडे तक्रार करायला हवी. मला जरा आत- कसा तुम्ही? अहो मी सेल्समन आहे इकडचा, मला आज तरी जाऊ द्या. ते बाजूला कमाल आहे. त्या बायका म्हणजे खरोखर हा, हा. काय 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 तुम्हाला वेळेवर येता येत नाही. नाही त्याचं काय वहिनी साहेब. समजा स्वयंपाक करताना अचानक गॅस संपला. काय झालं? संपला तर स्वयंपाकाला उशीर होतो की नाही? त्याचा इथे काय संबंध आहे? आमचंही तसंच आहे. समजा सायकल अचानक पंक्चर झाली. काय झाली? पंक्चर झाली तर उशीर होतोच की नाही? जाऊ द्या. काय पाहिजे तुम्हाला बोला. चांगला सेंट दाखवा. वाईट वस्तू आम्ही ठेवतच नाहीये. आय लव्ह यू. व्हॉट नॉनसेन्स. सेंटचं नाव आहे. सेंटचं नाव आहे. मस्त सेंट आहे बघा. नाक झाकून डोळे झाकून घेऊन टाका. अंगाचं साबण द्या. कुठल्या नटीचा पाहिजे? नदीचा नको, चांगला द्या. म्हणे काय आहे? काय रे? हे बघ मला इथे कामाची धांदल आहे. उगाच माझ्या मागे तुझी कटकट नको. समजला? तुम्हाला मॅडमचा संदेश आहे. अरे मॅडमचा काय देते संदेश? मॅडम काय संदेश आहे? तुम्हाला ताबडतोब भेटायला बोलवलाय. हा संदेश हा. आहे? उलट सरळ दम दिला म्हणून सांग की. हे बघ त्याने जाऊन सांग मी तर बायकांच्या वेड्यात अडकलोय. आता मला वेळ नाही, मी नंतर येऊन भेटतो. आत्तातला काम टाकून बोलायलाय. चला लवकर. काय झोतोय तू आमची. हे इंगळ्या इकडे. काय रे? यानं जरा सनलाईट. सनलाईट जाऊ दे. मॅडम तुम्ही मला बोलवलं? बायकांचा वेढा उठला. सरळ बोलता येत नाही. कोणाला? हा मला येतं ना. काय ते सहज गमतीनं. Shut आज पुन्हा तुम्ही लेट आलात. आजची ही तुमची 6वी खेप. सातवी खेप. वर तोंड करून बोलता आणखी. नाही खरं ते बोललो ना मी. काय आज मी वेळेवर आला नाहीत. होतो वेळेवर येणारच होतो. पण त्याची काय गंमत झाली.
अहो घरातून वेळेवरच निघालो पण वाटेत सायकलच पंक्चर झाली हो. गेल्याच महिन्यात नवीन ट्यूब टाकून घेतली होती पण हल्लीच्या ट्यूबचं काय खरं नाही हो. अहो तुम्हाला सांगतो इंग्रजांच्या काळात ज्या ट्यूब्स मिळायच्या ना त्या कात्रीने कापल्या तरी मिस्टर माने तुमचं सायकल पुराण बंद करा. करतो. तुमचा हा बेशिस्तपणा मला अजिबात आवडत नाही. गिऱ्हाईकांना वाट बघायला लावणं गैर आहे. नाही नाही हे पहा, तुमची सायकल पंक्चर होत असेल तर तुम्ही बसनी येत जा. पण बस सुद्धा पंक्चर होते कधी कधी होते ना पंक्चर. मिस्टर माने तुम्ही तुमच्या कामाला जा. यापेक्षा अधिक मी काही एक बोलू शकत नाही. हे बघा मला बेशिस्तपणा अजिबात आवडत नाही. गिरायकांना धक्का देणं गैर आहे. मिस्टर पांडू तुम्ही कामाला जा. मी अधिक काही बोलू शकत नाही. तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.